कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आलो की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात आपसूक पाणी दाटून येतं. तुम्ही केलंय का असं गेट टुगेदर? आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळेत मित्रांचे रुतवे फुटवे, ते नातेच अजब होते. शाळेतला तो बेंच, त्या भिंती अजूनही त्याच जागी. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. पण आज त्याच परीक्षांचा जगण्याला आधार होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकले सारे, जरी आज प्रत्येक मित्रात दुरावा होता. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते. कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते.
कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. पुन्हा ते दिवस परत नाहीत, पण ते क्षण आठवणीत होते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, राहावे टिकून हे नाते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, टिकून राहावे हे नाते. आज पुन्हा एकदा, आज गेट टुगेदर, आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. हे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना. जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी. हरवली पाखरे, हरवली पाख. रामदास पाटील असतील, नानासाहेब शिंदे असतील, त्यानंतर धुऱ्या असतील, वासुदेव तात्या असतील, अशा अनेक मंडळी, या मंडळींच्या माध्यमातून या गावामध्ये सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर मिळतात असेही दोस्त ज्यांना पुन्हा भेटावं वाटतं. मिळतात असेही दोस्त ज्यांना पुन्हा भेटावं वाटतं. डोळ्यातून अश्रूंना सोडून द्यावं वाटतं. का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक इतकी ओढ माझी त्यांच्याशी. आठवणी त्यांच्या पुन्हा जगावं वाटतं. मिळतात असेही दोस्त ज्यांना पुन्हा भेटावं वाटतं. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाकडे संपत्ती झालेली आहे, पण आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की व्यक्त होणं. पण व्यक्त कोणाकडे होणार आहे? तुम्ही आपल्या माणसाकडे व्यक्त व्हायला पाहिजे. त्यावेळेला त्याला ती समोरच्याला भावना कळणार आहे की बाबा हा प्रामाणिक बोलतोय. नाहीतर तुमचं ऐकून गेला जगात कोणाला वेळ नाही. आज पांडू मला बोलला, अनूर बोलला, गणा बोलला की मला ऐकू वाटतंय. हेच जर मला दुसरं त्रयस्थ कोण बोलला मला इरिटेट होणार आहे त्या गोष्टी. मग ही आपली हक्काची माणसं आहेत, हक्काचे मित्र मंडळी आहेत, मैत्रिणी आहेत. तर ह्या सर्वांनी एकत्र यावं, व्यक्त व्हावं. आणि प्रत्येक जणांना आपला आपला इश्यू पडलेला, फार पुढे गेलेला. त्यामुळे हा योग जुळून आलेला आहे. मला म्हटलं आम्ही कोण बोलणार नाही. जर इमॅजिन केलं जरा डोळे दोन करून आठवा कोणीसर वर्गात तुमच्या आले आणि मध्येच मला म्हणणार अरे आम्ही ते टाळून जरा बघायला लागतात, जरा गाड्या जाणार आहेत आणि पेट्या भरायला लागते ते ह्या कुठं आहे. शेळके सर येणार. आता शेळके सर मगाशी शेळके सर म्हणजे बहुमत सरांचं काय वाटत. बहुमत हा मूर्खांचा बाजार असतो. शेळके सरांचा डायलॉग आहे. शेळके सर त्यावेळी म्हणायचे म्हणजे बहुमत म्हणजे वर्गामध्ये उत्तर सांगताना मी हात वर केली सगळे हात वर करणार आणि माझं पुष्टी जरी असलं तरी ते सगळेजण हात वर करणार. आणि मग सर म्हणणार बहुमत हा मूर्खाचा बाजार असतो, आगड्यांसोबत चुकलेला आहे. ह्या आठवणी तुमच्या मनामध्ये कोरलेल्या आहेत. जरी धुसर झाल्या असतील तरी ह्या भावना तुमच्या हृदयामध्ये आहेत. हे मित्रमंडळी, हे गुरुजन आपल्या मनामध्ये आहेत. आणि आपली पहिली बॅच आहे ह्या देवरूर हायस्कूलची, इयत्ता 5वीची पहिली बॅच. आणि आपल्या पहिल्या मॅडम म्हणजे चव्हाण मॅडम. म्हणजे आपण नशीबवान आहे फार. कारण आजकालच्या शाळा जर बघितल्या की असे शिक्षक आता मिळत नाही. त्यासाठी पहिल्यांदा चव्हाण मॅडमसाठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजे. फार सगळी सरगर सर, आता सरगर सर आणि बुकी मारायचे. पण सरांचा एक आदरित दरारा होता. सर कडक शिस्तीची. आणि ओलेकर सर म्हणजे त्यावेळी शिळी भाकरी खाऊन म्हणजे शाळा उभी केली हे जर करतो तो कुणाला जाते. तर ही जी टीम बसलेली आहे, वाघोडे सर असतील, ओलेकर सर असतील, सरगर सर असतील, म्हणजे कारण हे जे फाउंडेशन आहे हे पिलर उभं करायचं काम त्यांनी केलेलं आहे. शेख सर होते आम्हाला. शेख सर उलटा हात करा पण म्हणजे सरांचं एक होतं म्हणजे स्वतःच एक कॅरेक्टर होतं सरांचा. म्हणजे एक ऑरा असतो स्वतःचा प्रत्येकाचा की माझी एक पद्धत आहे. तशी शेख सरांची एक पद्धत होती आणि शेख सर त्यामध्ये फेमस होते. शेख सर म्हणजे कडक शिस्तीचे, हिंदीचे. यादव सर मला भूमिकेला होते. मग फाउंडेशन माझं बाकीचे शिक्षक होते पण यादव सरांनी मला योग्य सहकार्य केलेलं आहे.
सर्वात महत्वाचं शिक्षकापेक्षा मैत्रीचं नातं जपणारे शिक्षक मला भेटले म्हणजे आपल्या सर्वांना चंद्रशिव सर. शाळेतील भांडण कधीही न होणारा दुरावा बघता क्षणी हसावं त्यांनी का कुणास ठाऊक इतकी माया माझी त्यांच्याशी मिळतात असेही दोस्त ज्यांना पुन्हा भेटावं वाटतं मिळतात असेही दोस्त ज्यांना पुन्हा भेटावं वाटतं. त्यांनी गोविंदा सरांनी आम्हाला अजून आठवतोय की वीर बापू काय त्यांनी हा धडा पाठ करायला लावला. त्यावेळेस बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांनी तो धडा पाठ केला आणि त्यावेळेस सरांनी बक्षीस ठेवलं होतं. बक्षीस सुद्धा आम्हाला दिलेलं होतं. सर जाता जाता इतकेच म्हणे नात्याचे विण असेच राहू दे मैत्रीचा संवाद असाच दरवळ दे पुन्हा भेटू न भेटू माहित नाही पण आजचा क्षण कायम स्मरणात राहील. जय हिंद. आज सगळे एकत्र जमलो आहोत याचा खूप आनंद वाटतो. आज इतके सगळे ओळखीचे चेहरे एकत्र पाहून मन खूप खुश झालंय. आज सगळे एकत्र आल्यामुळे कार्यक्रम नाही तर जुन्या आठवणी तयार होणार आहेत. आजचा दिवस खास आहे कारण आज सगळे खास लोक इथं जमलेले आहेत. सर्वांना नमस्कार. माझं नाव विजय दादा वाघमोडे, मुळगाव पेवनूरच आहे. वाघमोडे वस्तीवरती आम्ही शाळेला होतो. म्हणजे अविनाश माझा बालपणीपासूनचा मित्र आहे. आम्ही पहिलीपासून 4थीपर्यंत एकत्र होतो आणि पहिल्यांदाच आपलं 5वीचं हायस्कूल चालू झाल्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर सगळेच वाघमोडे सरांनी आम्हाला सगळ्यांनाच 5वीला इथं ॲडमिशन दिलं आणि मॅडम आम्हाला वर्ग शिक्षिका होत्या. तर त्यावेळेस आठवतो एक किस्सा सांगतो. 5वीत असताना आपण ते हे केलं होतं 26 जानेवारीला कार्यक्रम केला होता. तर मॅडमनी मला आणि अविनाशला तो 10 पैशात पॅन कार्ड होता म्हणजे एक एक 4-5 विद्यार्थी असे मला कुठले नवीन आले असं वाटत. तो अमर तर मला आठवना. परत परत शेवटी नाव सांगितलं मग चेहरा तो लहानपणीचा तो आठवायला. आता बरेच आहे. तो माने असते, डॉक्टर असेल, दिलीप असेल, काळे असेल. काळेकडे तर भेटतो संगप्पा संगप्पा अविनाश पांडू हे कायम भेटणारे विद्यार्थी. त्या विद्यार्थी जर आजच भेटत तर काही वेळेला आठवत येते काय विद्यार्थी शिंदे आणि शिंदे तालिशा मिळायचं ना शिंदे हा शिंदे मिळायचा. हे सगळे आता आठवत आहे. आठवायला मला सुद्धा जवळजवळ 1.5 तास लागले इथं बसल्यानंतर. कारण ते 24 वर्षाचा कालावधी घेतला ना. आता यामध्ये जर बघितलं आपण तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काही ठिकाणी अत्युच्च अशा पदावर आहात. काही उद्योगपती सुद्धा आहेत. मला वाटतं कोणतरी उद्योगपती म्हणजे छान चालतं. अविनाश तर काय मला सगळं माहिती. त्यांच्या शिक्षणामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे आणि त्याला ती आवड आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता कुठलं क्षेत्र राहिले त्याचं असं मला सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता शेती व्यवसाय सुद्धा असू द्या कमी म्हणायची गरज नाही. आम्हाला गणित आणि इंग्रजीच्या शिक्षकांच्या बाबतीत हे थोडासा शापच आहे. कारण वैशाली म्हणून कोणतरी मुलगी आहे तिने ते कविता पाठवली बघा आपल्या ग्रुपवर. गणिताशी नेहमी कठीण आणि जनरली काय असतं जो विषय आवडता तो शिक्षक आवडतो आणि कदाचित थोडस मार पण दिला असेल देत होतो. कशासाठी तर तुमच्या कल्याणासाठी. काही लोकांना हे नंतर समजलं आणि व्हायचं कसं हे साइन थिटा कॉस थिटा काय करायचं आपल्याला. एखादा आता अविनाश सारखा एखादा मराठीचा शिक्षक कविता बोलून दाखवतो त्यामुळं मुलं रमायची त्यांच्या तासाला. आमच्या तासाला काय कोणासमोर बाजू भागीले कर्ण आता कुठला कर्ण आणतात अशी अवस्था असायची. त्यामुळे कदाचित थोडंसं माझ्या बाबतीत झालं असेल तसं पण काही हरकत नाही. एक आनंद आहे की बऱ्याच गोष्टीचा वाटला. पांडूचा फोन आला आणि विशेष म्हणजे शिक्षकांची आठवण तुमच्यासारख्या मुलाने ठेवली यासारखं सुख आमच्या आयुष्यात कुठलंच नाही. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो
कारण तुम्ही आमची दखल घेतली. सेवानिवृत्त झालेल्या माणसाची शक्यतो कोण दखल घेत नाही. सेवानिवृत्त निवृत्ती आपण मराठीत त्याला नेवृत्ती म्हणतो. सगळेजण त्यांच्या आसपासचे म्हणतात ह्याला एवढा नेव. तुम्ही आनंद आहे की कुणीतरी दखल घेणं ही आज आमच्या दृष्टीनं स्वर्गीय आनंदाची बाब आहे. कारण नाहीत कोण दखल घेतो. म्हणजे मस्त त्यांच्यासाठी साल्ट काढली सांगत नाही की बाकी काय करायचं. आम्ही घर बांधलं तासगाव, छोटस एक 2 खोल्याचं घर बांधलं, कॉन्ट्रॅक्ट दिलं. लोक म्हणायचे बघा किती ते स्टील कुठलं घालतंय, ते कुठलं घालतंय, आमचं घालू ते कुठलं. तर मी किती वर्ष जगणार आहे अजून, तेवढं वर्ष राहतंय. पुन्हा जो राहील त्याच्या अंगावर पडू नये म्हणून त्याने काळजी घ्यायची. मी नाही काळजी, मला काय करायचं. मी काय सगळ्या पुढच्या 20 पिढ्याची काळजी करणारी काम आणि का घ्यावी मी. आणि कोण आता फोटो तरी लावते. हो आता विद्यार्थीच नियम मिळावा हा ज्या व्यक्तीनं सुरुवात केली, म्हणजे ज्या लोकांनी सुरुवात केली, ज्या विद्यार्थी सुरुवात केली, खरं तर धन्यवादास पात्र आहे. कारण का तर त्यांनी सुरुवात करून दिली. आज प्रत्येक जण गेट टुगेदर ठेवतो आणि त्यानुसार आपल्या एकत्र येतात. आज 24 वर्षानंतरचा हा काळ म्हणजे परत एक आहे की आपण एकमेकांच्या समोर आहोत. आम्हाला बरं वाटलं की ते विद्यार्थी बघा फुल अधिकारी होते, शिक्षक म्हणून फार सन्मान गावात गेले होते. सर आणि सर म्हणा अरे पगार नव्हता. असं असताना यादव सरांनी एकदा सांगितलं मला, सर तुम्ही येताना घरातून पीठ आणि तिखट एवढंच घेऊन यायचं, बाकीचे वाड्यापाड्या दुकानात उधारी असं सांगितलं असायचं. सगळा माल ते भरायचे. अधूनमधून खर्चाला पैसे गाडी खर्च नसेल काही यादव सर मला द्यायचे पैसे. यादव सर ते घेतलं. मी काय करते एका तिथून वहीमध्ये हिशेब केला होता आणि तो हिशेब तसा ठेवला होता. यादव सरांचे पैसे मी तसे ठेवले आणि रेवणार या ठिकाणी सुरुवातीला अधिवेशन जातं त्या ठिकाणी यादव सर भेटले. सरांच्या हातात मी पैसे ठेवले, म्हणजे कसले तर मी तुमच्याकडून अशाच घेतलेले. यादव सरांनी मला एक सांगितलं, सर तुम्ही त्याला गरज होत होता, माझ्याकडे पैसे होते मी तुम्हाला दिले. मी काय तुमच्यावर फार मोठे उपकार केले नाही, मी तुम्हाला दिले कारण माझ्याकडे होते. तसा तुमच्याकडे एखादा गरज होती, बिन पगार तुमच्यासारखाच येईल, त्याला मदत करा, माझे पैसे भेटले. सांगितला झऱ्यामध्ये 3 वर्ष काढली. झऱ्यामध्ये सुद्धा हे सांगतो की जिथे यादव सर माझ्या आयुष्यात म्हणजे व्यक्तीपैकी शिर्के सर असतील, वाघमोड सर असतील, ओलेकर सगळ्यांचे किस्से मी प्रत्येक शाखेमध्ये सांगितले. यादव सर सुद्धा सगळा सर म्हणून मला मदत केली. त्या व्यक्तीने माझ्याकडे 5 पैसे घेतला पण मला असं सांगितलं. त्यामुळं मी प्रत्येक वर्षी तिथं सुद्धा 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी असं दत्त घेतलं तर घेत होतो आणि त्यांचा खर्च मी भागवत होतो. त्यानंतर मला 26 जानेवारीला युनिफॉर्म दिले जातात, 15 ऑगस्टला युनिफॉर्म दिले जातात, ते पुस्तकं वह्या सगळा खर्च मी त्यांचा देत होतो. कारण मलाही वाटत आता माझे आले मी पण आता दिलं पाहिजे. मग आपण काय एक चांगलं प्रामाणिक जेवढं करता येईल ते सहकार्य केलेलं आहे. काही वर्गळे असतील 1000 असो 500 असो आपण गोळा केलेले आहेत. पुण्याला पण आम्ही गेलेलो होतो, तिथं पण काही वर्गणी ते सरगर साहेब होते, तिने पण आम्हाला 50,000 दिले. अशा पद्धतीनं ही शाळा उभा करण्यामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. एकदा तर सांगितलं पत्र उडून गेलं, आम्ही लॉटरीचा 5,000 आमच्यावर बसवलेलं होतं ते आम्ही गोळा केलं आणि शनिवार होता आणि 4-5 दरम्यान असेल वारा आलं की पत्र गेलो उडून. ते पॅक केलं नव्हतं. गवंडी आधी जाऊन आम्ही गवंड्याकडे आलो. गवंडी आम्हाला ते कुंभ्या बांधासाठी मिळाला आणि वारा आलं सगळं फुटलं पत्र. मग आता काय काय मग संस्था दुसरी दिवशी आली, तुम्ही काय करता सुरू झाली. मग काय आता ते त्याचा शब्द त्याचं खरंच आहे, जबाबदारी आपलीच होती शिक्षकांची. मग आम्ही काय मग सगळ्या स्टाफने विचार केला आणि 1 लाख रुपये 1 लाख का ज्यादा काय मला आठवत नाही, 1.5 लाख पेडचं कर्ज काढलं, माझ्या नावावर काढलं. पण हप्ता सगळेजण भरत होतो, माझ्या सगळं भरत नव्हतो, पण सगळेजण भरत होतो. आणि कर्ज आम्ही फेल केलं. म्हणजे शाळेला जेणेकरून भौतिक सुविधा कशा निर्माण होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुन्हा कोणी 1000 देऊ 500 देऊ हे असं केलेले आहे. आणि बांधकाम विभाग हा माझ्याकडे होता. त्यामुळे माझ्याकडे आम्ही दादा नाहीत आज
सुपरविजनला आमच्याकडे एका पट्टीचं काम असायचं आणि आम्ही ते इश्यू बरोबर ठेवलेला होता संस्था हे बघा. आणि पदार्थ जाण्या येण्याचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च मी कधीच जाऊन जाण्या येण्याचा खर्च मी माझ्या पदार्थ करतो आणि हिशोब सगळा तंतोतंत व्यवस्थित संस्थेकडून मांडलेला. हे अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे. मी तुम्हाला किती वर्षानं स्टेजवर येतो म्हणून सांगितलं? 13 वर्षानं स्टेजवर येतो. तरी सुद्धा स्टॅमिना आज वाढलाय तुम्हाला बघून. या आनंदाचा क्षण बघून हा स्टॅमिना वाढलेला लक्षात ठेवा. ऐकणारी जगामध्ये माणसं नसतात आणि फोनच्या ह्याच्यामध्ये गुरगुरलेली माणसं असतात. आज माझ्याकडे फोन नाहीये. माझा मुलगा विचारा तुम्ही, सरांनी कधी फोन हातात घेतला का? नाही. फोन हा जगाला वेळ लावणार आहे. फोन हा जगाला भुलवणार आहे. फोन हा जगाला फसवणार आहे. तुम्ही फोनच्या कधी पाठीमागे, जरूर फोनच्या पाठीमागे लागा. जे पाहिजे तेवढंच घ्या, नको ते सोडून द्या. त्या फोनच्या पाठीमागे मला लागू नका. नो विद्यार्थी. आता बाकीचे विद्यार्थी मला वाटतं 8वीचा वर्ग, 9 विद्यार्थी सर. आता बाकीचे विद्यार्थी कुठून आणायचे? चंदू आबा साथीला, वाघमोडे सर पण त्या साथीला होतेच. जीवनामधला टायमिंगचा हा शब्द आला म्हणून तुम्हाला सांगतो, मी टायमिंग कधी, प्रार्थना कधी आयुष्यात चुकवली नाही. लक्षात ठेवा. कुठल्या शाळेची प्रार्थना चुकवली नाही. आणि एक दिवस प्रार्थना चुकवली आणि चोपडे सरांनी झडप मारली. ही सत्य घटना आहे. त्यापासून कानाला खडा लावला. माझी सायकल जरी असली तर बुलेट पेक्षा वेगाने चालणारी आहे म्हटलं. आणि इथं बेनूरची प्रार्थना कधी चुकवली नाही. अहो, बेनूरची प्रार्थना नाही तर वेळी इथून 110 किलोमीटर आहे, तिथली सुद्धा प्रार्थना चुकवली नाही सर. तिथली सुद्धा प्रार्थना चुकवली नाही. अशी पाखरे होती गोळा, हा प्रेमाचा जीवाचा सोहळा. अगदी तुम्ही सर्वजण गोळा झाला आणि खूप मनाला बरं वाटलं आणि समाधान सुद्धा वाटलं की माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना किती मोठ्या शिखरावर जावं. तर हेच आहे माझे विद्यार्थी आणि ते माझ्या समोर मोठे होत आहेत आणि त्यांनी माझा सत्कार आयोजित केलाय. यापेक्षा अतिउच्च शिखर कोणतंही माझ्या दृष्टीने नाही. आणि त्यामुळेच मला खूप आज आनंद झाला. कारण जेव्हा तुमच्या समोर मी म्हणजे सुरुवातीला सर्व्हिस करायला आले तेव्हा तुम्हीही नौके होता आणि मीही नौके होते. तुम्हीही लहान होता, मी सुद्धा सर्व्हिसच्या दृष्टीने लहान होते. आणि लहान असताना ही जी बसलेली सगळी मंडळी आहे, ही सगळी माझी गुरुवर आहे. एक छोटीशी कविता असायची नेहमी. माझी शाळा हे निबंध लिहा म्हटलं की माझा अविनाश म्हणायचा की जशी माय माऊली लावी दे गळा, जशी माय माऊली बाळा तशी ही माझी शाळा. आणि खरंच आहे, अविनाशनं ते वाक्य सत्यात आणून दाखवलं. कारण 5वीत असताना माझी शाळा हा निबंध तो लिहायचा आणि आज सुद्धा आपल्या सगळ्यांना गोळा करण्याचं काम त्याने केलं. म्हणजे असे माझे विद्यार्थी घडले आणि ते घडत असताना माझ्या परिणामी माझं काम केलं की आपलं कर्म जर स्वच्छ असेल तर आपलं येणारं भविष्य सुद्धा स्वच्छ असतं. कारण कसं होतं, जेव्हा आपण दुसऱ्याच्या मुलासाठी मनापासून धडपडतो तेव्हा आपली मुलं कुठेच कमी पडतो. हे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे.